आज नवऱ्याची सुट्टी होती म्हणून बाहेरची सगळी कामं त्याच्याकडून करून घ्यायचं असं ठरवलं होतं. ऑफिसला जाण्या अगोदर सगळा स्वयंपाक आवरून घेतला होता. आज बनवणार होती ओल्या काजूची भाजी म्हणून पटकन एक छोटंसं वाटण तयार करून घेतलं होतं. कांदा, खोबरं, अद्रक, लसूण आणि टोमॅटो आईने छान असे काजू उकडून घेतले होते. त्याची सालं काढून छान साफ करून दिली होती आणि त्याची फोडणी तुम्ही बघताय. मस्त वाटण असं तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं होतं आणि 2-3 शिट्ट्यामध्ये मी काजू आणि बटाटा मिक्स करून छान भाजी तयार केली होती. आणि काल ना अजून गरे उरले होते ते सुद्धा टिफिनमध्ये पॅक केले. भाजी पण सगळी पॅक केली आणि ऑफिसमध्ये गेली. नवऱ्याला बजावून ठेवलं होतं की आयन्सचं युनिफॉर्म आणि बुक सगळं कलेक्ट करायचे मी ऑफिसमधून येईपर्यंत, कारण संध्याकाळी आपल्याला जायचं होतं डीमार्टमध्ये. आता महिन्याचा किराणा भरायचा होता. घरी नवरा होता, आईसुद्धा होती. म्हटली थोडंसं बाहेर पण फिरलं होईल आणि आयन्सची स्कूलची बॅग, टिफिन, वॉटर बॉटल आणि त्याला सँडल बघायची होती म्हणून आम्ही डीमार्टमध्ये गेलो. जवळपास 5-6 महिन्यानंतर मी डीमार्टचा किराणा भरते इथून आणि आयन्सला काही गोष्टी घ्यायच्या होत्या शाळेच्या म्हणून. आणि तिथे आयन्सची छान एक फ्रेंड भेटली होती. तिच्याशी आम्ही छान गप्पा मारल्या. त्यानंतर थोडंसं सेक्शन फिरण्याचं काम आहे माझं नेहमीचंच, कारण त्याच्याशिवाय माझं मन समाधान होतच नाही. आयन्सला छान अशी बॅग वगैरे घेतली. आईकडे तिकडे बघतोय की किती लोक 10:30 वाजले तरी शॉपिंग करतायत ना, त्यांना घर नाही का, घरी जायचं मन होत नाही का, असं आईचं म्हणणं होतं. आजच्यासाठी एवढंच शूट केलं. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.